नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझी बातमी या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. तर मित्रांनो, ऑगस्ट 1947 एक माणूस दिल्लीतील एका बंद खोलीत बसला होता आणि नकाशावर एक रेषा ओढत होता. त्याच्या समोर काही कागदपत्र, काही लोकसंख्येचे तक्ते आणि एक पेन्सिल होती. या एका पेन्सिलने तो जी रेषा ओढणार होता त्यामुळे 2 कोटी लोकांना आपलं घर सोडावं लागेल याची त्याला कल्पनाही नव्हती. त्याला हेही माहिती नव्हतं की याच निर्णयामुळे लाखो लोक मारले जातील. त्याला तर हे सुद्धा ठाऊक नव्हतं की ज्या प्रदेशांवर तो रेषा ओढत आहे त्या जागा नेमक्या कुठे आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत या माणसाने आयुष्यात कधी भारत पाहिला नव्हता, भारताबद्दल एक शब्दही लिहिला नव्हता. पंजाब कुठे आहे, बंगाल कुठे आहे याची त्याला माहिती नव्हती. पण ब्रिटिश सरकारला अशाच एका माणसाची गरज होती. असा माणूस जो भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमा आखू शकेल, जो पूर्णपणे तटस्थ असेल, जो ना काँग्रेसच्या बाजूचा असेल ना मुस्लिम लीगच्या. आणि त्यांना हा माणूस मिळाला होता आणि ते होते सर सिरिल रॅडक्लिफ. सिरिल रॅडक्लिफ हे एक प्रसिद्ध इंग्लिश वकील होते. त्या काळातील ब्रिटनमधील सर्वात प्रतिष्ठवान कायदे तज्ञांपैकी एक. खरं तर काही आठवडे आधीच म्हणजे 3 जून 1947 रोजी संध्याकाळी 4 वाजता ऑल इंडिया रेडिओवर एक आवाज घुमला होता. हा आवाज होता भारताचे शेवटचे व्हॉइस रॉय लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांचा. त्यांनी स्पष्ट शब्दात घोषणा केली की ब्रिटिश भारत सोडून जाणार आहेत आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे. पण त्यासाठी एक अट होती. या देशाचे 2 तुकडे होणार होते. त्यावेळी ब्रिटिशांना जाणवू लागले होते की ते बारुदाने भरलेल्या आणि पेटलेल्या जहाजांवर बसले आहेत. त्यांचं मत होतं की शक्य तितक्या लवकर इथून बाहेर पडणंच योग्य आहे. आणि याच घाई गडबडीत त्यांनी इतिहासातील सर्वात धोकादायक निर्णय घेतला, भारताची फाळणी करण्याचा निर्णय. इथे प्रश्न फक्त भारत आणि पाकिस्तानचा नव्हता, तर 565 संस्थानांचाही होता. यापैकी अनेक राजे स्वतः स्वतंत्र देश बनवण्याच्या विचारात होते. जर तसं झालं असतं तर भारताच्या नकाशात 500 पेक्षा जास्त वेगवेगळे देश असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सीमारेषा मागची सविस्तर कहाणी जाणून घेणार आहोत. रेषा कशी आखली गेली, लाखो लोक निर्वासित का झाले, इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसा का झाली आणि या 565 संस्थानांना भारतात सामील होण्यासाठी कसं तयार करण्यात आलं. आता मित्रांनो, फाळणी होण्यापूर्वी एक प्रश्न निर्माण झाला होता. दोन्ही देशांची नावं काय असणार. मोहम्मद अली जिन्ना आपल्या देशाचं नाव पाकिस्तान ठेवू इच्छित होते, तर काँग्रेसची इच्छा होती की भारताचं नाव इंडिया हेच राहावं. जिन्नांना इंडिया या नावाबद्दल आक्षेप होता. त्यांची इच्छा होती की 2 देशांची नावं हिंदुस्तान आणि पाकिस्तान अशी असावीत आणि या दोघांना मिळून इंडिया म्हटलं जावं. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांचं म्हणणं होतं की पाकिस्तान हा भारतातून वेगळा होत आहे, मग भारताने आपलं नाव का बदलावं. जवाहरलाल नेहरूंनी ही मागणी माउंटबॅटन यांच्या समोर मांडली. त्यांनाही ती तर्कसंगत वाटली आणि त्यांनी ती मान्य केली. त्यामुळे जिन्ना नाराज झाले. पण त्यापेक्षाही महत्वाचा प्रश्न होता, फाळणीनंतर सीमा नेमकी कुठे असणार. नेहरू आणि जिन्ना यांच्यात इतका अविश्वास होता की कोणत्याही सीमारेषेवरील त्यांचं एकमत होऊ शकलं नाही. म्हणूनच ब्रिटिशांनी लंडनहून अशा व्यक्तीची निवड केली ज्याचा भारताशी काहीही संबंध नव्हता, आणि ते होते सिरिल रॅडक्लिफ. 8 जुलै 1947 रोजी रॅडक्लिफ भारतात पोहोचले. त्यांना वाटलं होतं की फाळणीसारख्या मोठ्या कामासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ असेल. पण माउंटबॅटन यांनी त्यांना सांगितलं की त्यांच्याकडे फक्त 15 ऑगस्ट पर्यंतच वेळ आहे. अवघ्या काही आठवड्यातच त्यांना सीमा आखायची होती. त्यांना त्या भागांना प्रत्यक्ष भेट देण्याची संधीही मिळणार नव्हती, ज्यांची ते विभागणी करत होते. त्यांच्या मदतीसाठी 4 स्थानिक सल्लागार देण्यात आले. त्यापैकी 2 काँग्रेसचे आणि 2 मुस्लिम लीगचे होते. पण हे लोक सुद्धा सतत एकमेकांशी वाद घालत असत. तरीही फाळणीचा मुख्य आधार स्पष्ट होता. ज्या जिल्ह्यांमध्ये मुस्लिम बहुसंख्य होते ते पाकिस्तानमध्ये जाणार आणि ज्या जिल्ह्यांमध्ये हिंदू आणि शीख बहुसंख्य होते ते भारतात राहणार. पण रॅडक्लिफ कडे असलेले नकाशे अचूक नव्हते. लोकसंख्येची आकडेवारी ही पूर्णपणे विश्वासाची नव्हती. 2 शहरं त्यांच्या समोर सर्वात मोठी समस्या बनून उभी राहिली, लाहोर आणि कोलकाता. कोलकाता भारतात राहणार हे जवळपास निश्चित होतं, कारण तिथे हिंदू लोकसंख्या जास्त होती. पण लाहोर मध्ये सुमारे 5 लाख हिंदू, 1 लाख शीख आणि 6 लाख मुस्लिम राहत होते. म्हणून कोणत्याही एका समुदायाची स्पष्ट बहुसंख्या नव्हती. सुरुवातीला रॅडक्लिफ यांनी लाहोर भारतात देण्याचा विचार केला.
पण नंतर त्यांना वाटलं की जर दोन्ही मोठी शहरे भारताला दिली तर पाकिस्तानकडे एकही मोठं शहरी केंद्र उरणार नाही. म्हणून अखेर त्यांनी लाहोर पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.